रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये काल झालेल्या वादळी पावसाचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसलाय। काही दिवसातच रत्नागिरी हापूस हा आंबा काढणीला येणार होता, मात्र झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे हा आंबा जमीनदोस्त झालाय। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला आंब्याचं पीक डोळ्यासमोरच खराब झाल्याचं पाहायला मिळतंय। कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा बागायतदारांना शासनाने नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी खाडीपट्टा विभागातील आंबा बागायतदार अकबर दुदुकी यांनी केली आहे। अवकाळी पावसामुळे बागेची देखभाल आणि मशागतीवर झालेला खर्च देखील निघेल की नाही अशी चिंता पडल्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। बरीचशी झाडं उमलून पडले आहेत। त्याच्यानंतर आंब्याच्या भरपूर फांद्या मोडाल्या आहेत आणि जवळजवळ 80% जो काय आंबा होता 10% त्याच्यातून 80% आंबा जमिनीवरती जमीनदोस्त झालेला आहे। काय 5% 2% हा शिल्लक राहिलेला आहे। आम्ही औषध उपचाराला जो खर्च केलेला तो सुद्धा आमचा खर्च निघणार नाही। व शासनाकडे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की कोकणातला हा मूल पीक आहे हापूस आंबा आणि ह्या ज्या बागेत उभ्या आहे ह्या बागेसाठी माझी सुमारे 40 वर्ष मी इथं रक्त सांडलाय माझ्या ह्या जमिनीमध्ये आणि माझ्या हातची बाग तयार केलेली आहे। पण अक्षरशः बघून डोळ्यामध्ये अश्रू आले। शासनाकडे विनंती आहे की आमच्या कोकणच्या शेतकऱ्याकडे रत्नागिरी हापूस आंबा ह्याच्याकडे शासनाने लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्याची मदत करावी ही एवढी माझी विनंती आहे शासनाकडे।